तर आज गेली होती माझ्या भावासोबत. थोडंसं आमचं काम होतं म्हणून बाहेर गेलो होतो. तर काम कंप्लीट झाल्यानंतर आम्ही जाणार होतो एका शॉपमध्ये. तिथे मला एक पुस्तक घ्यायचं होतं. सो ते काय पुस्तक आम्हाला काय मिळालं नाही. तर इथे माझ्या भावाचं आणि माझं थोडंसं मजा मस्तीचं थोडंसं चालू होतं. पोरी बघतात माझ्याकडे का जास्त हँडसम ॲड कळलं का? काही तेव्हा केस दिसत नाहीत ना, मग पोरी माझ्याकडे पोरी बघतात. कळलं का? हसतेस तू माझ्यावरती. तुला असं बोलायचं मी हँडसम नाही. नाही मग ब्रँडचा बेस्ट. मी हँडपंप आहे काय? येस. पप्पांची गाडी घेऊन जायचं का फिरायला? हां चला जाऊया. मला आता निघायचं आहे. आणि अजून टाईम आहे ना निघायला. भाजी करायची ना, भाजी साफ. अरे ह्याला जागी हा घरातून बसण्याचा नाही जाम मागवते. आणि पेट्रोल नाही, मला पेट्रोल टाकावं लागेल. अरे किती आहे पेट्रोल? हा काय एकच कांदी आहे, टाकावं लागेल. इकडे आलेली आहे. ते गाडी इथे आलेली आहे. ओ माय गॉड. हे तमिळ वाटतं तुमची, हे तमिळ लोक आहेत. हे सगळे तमिळ लोकांची यांची काहीतरी आज पूजा वगैरे काहीतरी असेल. तिकडून पण येतात तमिळ. सो ही लोक इथून आहे. गाईज गाईज ब्लॉग वेलकम, गाईज वेलकम टू माय ब्लॉग. तमिळ लोकांची काहीतरी रॅली MS02 गाडी बघा भारी. पुस्तक घ्यायचं होतं ते काय आम्हाला मिळालं नाही म्हणून आम्ही आता घरी आलो. ब्लॉग कम टू माय ब्लॉग गाईज. गाईज दिस इज ब्लॉग टू माय गाईज दिस इज माय ढकलतोय मागून. आम्ही सीड्या चढत होतो. पटापट सीड्या चढाव्या म्हणून त्याच्या आधी मी डाळीचं भाजी बनवले. डाळीचे पटकन भजी बनवून घेतले कारण ते थोडेसे पटापट टाकून मग डाळीचे भजी बनवून डाळीची भजी बनवली. थोडंसं चणा डाळ वाटून केलेली त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकून केली. मला पण थोडंसं पटकन झालं. एक साईड भाजून झालं. काढून दिला. दुसरं म्हणजे काय की नाही कुरकुरीत झाला मस्त. भाजी करणार आहे. तर इथे मी वाटाण्याची भाजी बनवते. वाटाणा बटाट्याची भाजी, कारण हीच त्याला टिफिनमध्ये घेऊन जायची होती. सगळं जेवण करून झालं माझं. आता भांडी राहिल्यात घासायची. सो भांडी घासून मग जेवे आणि मग दुसरी कामं स्टार्ट. वाटाणा बटाट्याची भाजी बनवून झाली. भाजी बनवून घेतल्यानंतर जी पण काय भांडी उरली होती ती सगळी भांडी घासून घेतली. भांडी घासून घेतल्यानंतर मग मी जेवल्यानंतर जे काय माझं काम होतं लादी पुसायचं वगैरे ते सगळं केलं. ते करून झाल्यानंतर मग संध्याकाळी मी फ्रेश वगैरे होऊन थोडेसे ग्रेप्स खात होते. ग्रेप्स खात मी माझं जे पण काय शाळेचं काम होतं ते कंप्लीट केलं. आणि आजचा दिवस संडे पूर्ण कामांमध्येच गेला. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.